Grace falls down here again. No more am I at my end. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ त्यांनी आपल्याला स्तुती व आराधना करण्यासाठी दिली. प्रियानो, काय नाही, आज मिळून आमची मनाची तयारी करूया आणि बोलूया, प्रभू आज तुझी आराधना करण्यासाठी आम्ही तयार आहे. आज मिळून बोलूया की प्रभू येशू तू माझा दुर्ग आहे. प्रभू येशू तू माझं सर्वस्व आहे. प्रभू येशू तू माझी भाकर आहे. तू जीवनाची भाकर आहे. प्रभू येशू तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. त्याने मिळून आज बोलूया, प्रभू तू मेरा शरण स्थान है. Thank you, Lord. Thank you, Lord. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है. संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है. संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन से. तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु. मैं हूँ यहाँ प्रभु. मैं हूँ यहाँ प्रभु. मैं हूँ यहाँ से मैं हूँ यहाँ प्रभु. मैं हूँ यहाँ प्रभु. मैं हूँ यहाँ प्रभु. मैं हूँ यहाँ. मुझको चराएगा, मुझको संभालेगा. तू मेरा प्रभु. तू मेरा चरवाहा, तू मुझको चराएगा, मुझको संभालेगा. तू मेरा
सांस तक करता रहूंगा तेरे ही नाम को मैं महिमा सारी जिंदगी देता रहूंगा आराधना तेरी आराधना आखिरी सांस तक करता रहूंगा तेरे ही नाम को मैं महिमा सारी जिंदगी देता रहूंगा तू योग्य है तू योग्य है तू योग्य है तू योग्य है सारा आदर वही मांगे योग्य है तू पर प्रशंसा और स्तुति के योग्य है तू सारा आदर वही मांगे योग्य है तू हर प्रशंसा और स्तुति के योग्य है तू प्यासा हूँ तेरे लिए जीवन का जल पिला दे मुझे प्यासा हूँ तेरे लिए जीवन का जल पिला दे मुझे प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभू तू आमच्यावर कवरिंग ठेवले म्हणून धन्यवाद लॉर्ड यू हॅव कवर्ड अस विथ युअर विंग्स प्रभू तुझ्या पंखा खाली प्रभू आम्ही सुरक्षित आहे म्हणून धन्यवाद हर एक व्यक्ती प्रभू जो हा व्हिडिओ बघत आहे प्रभू जी ही आराधना करत आहे प्रभू त्यांच्या जीवनामध्ये आम्ही घोषित करतो प्रभू त्यांची सुरक्षितता तुझ्यामध्ये आहे आज आम्ही डिक्लेअर करतो प्रभू ही वर्शिप त्यांच्या घराण्यासाठी आरक्षित वाटत असते त्याला पवित्र आत्माचा स्पर्श आज होते त्यांच्या जीवनामध्ये प्रभू एक हिलिंग टच प्रभू तुझा स्पर्श आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो Lord, we extend, Master God, the healing power of Jesus. प्रभू तुझं आज सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये डिक्लेअर करतो and I declare the season of the Holy Spirit in their lives. प्रभू ही सुंदरची वेळ तुम्ही आम्हाला दिली म्हणून धन्यवाद तुझं कार्य प्रभू तू अनेकांच्या जीवनामध्ये करत आहे म्हणून धन्यवाद आणि हा महिना प्रभू आमच्यासाठी आशीर्वादित होत आहे म्हणून धन्यवाद तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशूच्या नावात मागितलं म्हणून तो ऐक Amen. Amen. Hallelujah. प्रभूच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो ही वेळ तुमच्यासाठी आशीर्वादाची वेळ असणार असा माझा विश्वास आहे इथून पुढची वेळ ही वचनाद्वारे ऐकण्याची वेळ आहे आणि वचनाद्वारे प्रभू पुन्हा एकदा तुम्हाला एक नवीन सामर्थ्याने भरणार असा माझा विश्वास आहे आणि तुमच्या घराण्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या पूर्ण एरियामध्ये तो सुपरनॅचरल कार्य करणार असा माझा विश्वास आहे आमेन येशूच्या आमेन प्रेज लॉर्ड प्रभू येशूच्या नावाची स्तुती असो आज पुन्हा एक वार देवाच्या वचनामधून तुमच्याकडे येण्याची प्रभूची संधी दिली त्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो आज पुन्हा एक वार प्रियानो आपण ज्या सिरीजमधून जात आहोत विश्वास ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे ख्रिस्ती जीवन हे विश्वासाद्वारे जगलं जातं कारण विश्वासाद्वारे प्राप्त होतं ख्रिस्ती जीवनाचा पाया विश्वास आहे आणि या सर्व गोष्टीला धरून आपण आज विश्वासाबद्दल शिकत असताना आपण आज महत्त्वाच्या एका व्यक्तीकडे वळणार आहोत हा व्यक्ती माझा आवडता व्यक्ती आहे आणि बरंच काही त्याच्या जीवनाबद्दल आपण शिकू शकतो आपण अब्रामाच्या जीवनातून शिकलो इसाकाच्या जीवनामधून शिकलो आपण याकोबाच्या जीवनामधून शिकलो आणि आज आपण प्रियानो ज्या व्यक्तीच्या जीवनामधून शिकणार आहोत त्याचं नाव योसेफ आहे हालेलुया आणि देवाच्या वचनामध्ये जर पाहिलं तर योसेफाबद्दल
फार सुंदर अशा गोष्टी प्रभूच्या वचनामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यातून त्याचा विश्वास जो आहे त्या एका ॲस्पेक्टकडे आपण जाणार आहोत. ही वॉज मॅन ऑफ इंटेग्रिटी. तो एक प्रामाणिक मुलगा होता, व्यक्ती होता. त्याचबरोबर कशा प्रकारे परमेश्वराने त्याला अद्भुत रीतीने उच्च स्तरावरती नेलं ते देखील आपल्याला ठाऊक आहे, आपण शिकू शकतो. त्याचबरोबर त्याच्या जीवनातल्या जे व्हॅल्यूज होते त्याबद्दल आपण शिकू शकतो. परंतु आज माझ्या प्रियांनो एक महत्त्वाची गोष्ट जी शिकणार आहोत तो आहे विश्वास. ओके, त्याआधी आपण प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे आपण पुढे. जिवंत पवित्र महान देव बाप्पा, अब्राहम, इसाक आणि याकोबाचे जिवंत देवा, आज या सुंदरशा वेळेला मी तुला धन्यवाद देतो. प्रभू, मागील 10 महिने तू आम्हाला सांभाळलंस. 2020 मध्ये 10 महिने तू आम्हाला दाखवलेस. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आणि या 11व्या महिन्यामध्ये आम्ही पदार्पण करत असताना प्रभू होऊ दे हा 11वा महिना आमच्यासाठी एक नवीन सुरुवात असू दे. हालेलुया. प्रभू येशूच्या नामामध्ये प्रभू आमच्या जीवनातला विश्वास वाढू दे, कारण विश्वास हा वचन ऐकल्याने वाढतो प्रभू. आणि आज हे वचन ऐकत असताना, तुझं जिवंत वचन ऐकत असताना ऐकणारा प्रत्येकाला स्पर्श कर आणि त्या विश्वासाद्वारे प्रभू आमच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार होऊ दे. तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये प्रभू उतरून येऊ दे, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. सैतान हरलेला आहे, येशू विजय आहे. आणि आज त्या विजय येशूच्या वचनाकडे आम्ही वळत असताना तो आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन, आमेन. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन हे ख्रिस्ती जीवनासाठी आधारस्तंभ आहे. हालेलुया. आम्ही जर बघितलं तर देवाच्या वचनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला शिकवण्यात आलेल्या आहेत किंवा सांगण्यात आलेल्या आहेत किंवा प्रभूने आम्हाला आमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या गोष्टी जर आम्ही पाळायला लागलो तर आमच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने बघितलं तर हे एक मॅन्युअल आहे आणि जे मॅन्युअल आम्हाला सांगतं ख्रिस्ती जीवन कसं जगायचं. हा एक मॅप आहे, तो आम्हाला सांगतो कशा प्रकारे ख्रिस्ताच्या मार्गावर चालायचं. आणि तुम्ही जर वचन वाचणार नसाल तर तुम्ही ख्रिस्ताचे नाहीत, कारण जे ख्रिस्ताचे आहेत ते वचन वाचतात. हालेलुया. जे ख्रिस्ताचे आहेत ते वचन मनन करतात. जे ख्रिस्ताने निवडलेले आहेत, जे प्रभूला आपला प्रभू तारणार म्हणून स्वीकारतात, त्यांच्यासाठी वचन ही फार महत्वाची गोष्ट असते. प्रियांनो, आपण इब्री लोकास पत्रामध्ये जाऊयात आणि आज आपण 22वं वचन पाहू. 11वा अध्याय 22वं वचन. 11वा अध्याय आणि 22वं वचन काय सांगतात आपल्याला. योसेफाने मरते वेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थिविषयी आज्ञा केली. त्याने विश्वासाने इस्रायलाचे संतान जे दास्यात होते किंवा आपण असं म्हणू शकतो तो असेपर्यंत ते खऱ्या अर्थाने दास्यात नव्हते, परंतु तो मेल्यानंतर त्यांना फार कठीण प्रसंगातून जावं लागलं. आणि मग आपल्याला माहिती आहे मोशे येऊन त्यांना डिलिव्हर करतो. परंतु आपण पाहतो योसेफ जणू काय त्याने भविष्य पाहिलं होतं आणि कदाचित त्याला मनामध्ये कुठेतरी ती एक खतखत असेल की आपण गेल्यानंतर काय. आणि म्हणून तो म्हणतो की विश्वासाने ही लोक इस्रायलचे संतान पुन्हा एकदा आपल्या वचनदत्त भूमीकडे निघून जातील. आणि तो विश्वास ठेवून मरते वेळेस असं म्हटलेलं आहे त्याने आज्ञा केली, त्यांना सांगितलं. आणि काय सांगितलं असेल पा मरते वेळेस असं म्हटलेलं आहे. मरते वेळेस त्यांनी काय आज्ञा करावी तर त्यांनी हे नाही सांगितले की माझ्या मुलांची काळजी घ्या, माझ्या परिवाराची काळजी घ्या. योसेफ काय सांगतो तर माझी अस्थी मला या ठिकाणी पुरल्यानंतर जी अस्थी माझी आहेत ते तुम्ही वचनदत्त भूमीकडे परत घेऊन जा. आणि आपण पाहतो प्रियांनो मोशेनं ते केलं. निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन निघाला त्यावेळेस तो इस्रायल लोकांना फक्त घेऊन नाही निघाला तर योसेफाची अस्थी घेऊन तो त्या ठिकाणाहून निघाला. आणि हेब्रोन या ठिकाणी आजही तुम्ही जर पाहिलं तर योसेफाची कबर आहे. अब्राम आणि त्यांची जे अब्रामाची कबर आहे, इसाकाची कबर आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो योसेफाची देखील कबर ही हेब्रोन जे आज आपण पाहतो वचनदत्त भूमीमध्ये आहे त्या ठिकाणी येऊन त्याला मूठमाती मिळाली आपण असं म्हणू शकतो. खऱ्या अर्थाने निश्चित रीतीने मिसर देशामध्ये त्याची मम्मी तयार करण्यात आली, त्याला मसाला लावण्यात आला आणि त्याला पुरण्यात आलं मिसर देशाच्या चालीरीतीप्रमाणे. परंतु आपण पाहतो त्या ठिकाणी त्याला आराम करायची इच्छा नव्हती, त्यानं त्या ठिकाणी गाडलं जावं ही त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी आज्ञा केली विश्वासाने असं म्हटलेलं आहे. आणि मृत्यू पावल्यानंतर अनेक वर्षानंतर ज्यावेळेस इस्रायलचे संतान खऱ्या अर्थाने निघाले, इथं म्हटलेलं आहे की इस्रायलच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख. हालेलुया. व्हॉट अ फेथ. अजून तर गुलामगिरी सुरू झाली नाही, परंतु त्या गुलामगिरी सुरू झाल्यानंतर
त्या दास्यत्वाच्या अनेक वर्षानंतर आपण पाहतो या ठिकाणी योसेफ म्हणतो की ते निघून जातील, ते कायमस्वरूपी इथे राहणार नाही. विश्वास जो आहे हा आजच बघत नाही, तर तो भविष्य काळाच्या गोष्टी देखील पाहतो. आणि योसेफ जो आहे हा जर विश्वासाचे जे जनक आहेत, हिरोज आहेत, त्यांच्यामध्ये जर त्याचा उल्लेख केलेला आहे तर निश्चित रीतीने त्याच्या जीवनामध्ये आपण विश्वासाच्या गोष्टी शिकू शकतो. त्यासाठी आपल्याला उत्पत्ती याच्या 41व्या अध्यायामध्ये जावं लागेल. आम्ही जर पाहिलं तर आज वेळ नसल्यामुळे आपण संक्षिप्तपणे पाहणार. योसेफ हा याकोबाचा पुत्र होता, 12 पुत्रांपैकी एक पुत्र होता. आणि योसेफ हा राहेल कडून झालेला पुत्र, बन्यामीन आणि योसेफ. आणि योसेफ ज्यावेळेस जन्मला तो थोडासा हटके होता, कारण त्याला स्वप्न पडायची आणि ती स्वप्न त्याला जी पडली ती फार जबरदस्त होती. आपण असं समजू शकतो, कारण तो म्हणतो की 12 हे जे संतान आहेत हे नमन करतील आणि सूर्यचंद्र देखील नमन करतील. आणि कुठेतरी याकोबाला कळून चुकलं होतं की याच्यावरती परमेश्वराचा हात आहे. आणि मग ज्याच्यावरती परमेश्वराचा हात आहे हे पाहिल्यानंतर आपण हे देखील पाहतो की त्या ठिकाणी कुठेतरी भाऊ त्याच्या विरोधात कट कारस्थान करतात. त्यांना आवडत नाही, ते त्यांना ते पटतही नाही की कसं काही हा धाकटा भाऊ आपल्यावरती शिरजोरी करेल, अधिकार चालवेल. त्यांना ही एक देवाच्या योजना जी होती त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यांनी त्याचा विरोध केला. इतका विरोध केला, इतका त्याचा तिरस्कार केला की त्यांनी त्यांना मिस्राला विकून टाकलं. आणि मग देवाचं वचन म्हणतं मिस्राला विकून टाकल्यानंतर योसेफाला साखळदंडाने आपण पाहणार साखळदंडाने बांधून योसेफाला मिस्रामध्ये घेऊन जाणार आलं. आणि त्या ठिकाणी त्याचा तो जो प्रवास होता विश्वासाचा तो सुरू झाला. तो त्या पोतिफराच्या घरामध्ये असताना देखील त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आले आणि त्या आरोपाला त्याला सामोरं जावं लागलं असताना त्याला चुकी न केलेल्या पातकाची चुकी न केलेल्या खऱ्या अर्थाने कसली चूक नसताना त्याला अनेक वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं. आणि प्रियानो, चूक नसताना जेव्हा एखादा व्यक्ती छळ भोगतो, त्रास सहन करतो, त्यावेळेस अनेक वेळेस निराशा येते. योसेफाच्या जीवनामध्ये कुठेही निराशा आलेली वचनात सांगितलं जात नाही. जे विश्वास ठेवतात देवावरती ते निराश होत नाही. हालेलुया. जे देवावरती विश्वास ठेवतात, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवावरती जर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर निराशा ही तुमच्या जीवनात नाही. हालेलुया. आणि योसेफाच्या जीवनामध्ये निराशा होती. आपण पाहतो प्रियानो 41व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस फारोला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगू शकलं नाही, त्यावेळेस तो जो कप बेरर जो तुरुंगामध्ये योसेफ होता, अचानक त्याला आठवलं की अरे असा इकडे एक जण आहे जो स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो. आणि मग त्याला ताबडतोब आणलं जातं. आपण पाहतो 41व्या अध्यायामध्ये एका दिवसामध्ये 3 वेळेस योसेफाचे वस्त्र बदलले. तो तुरुंगात असताना ती वस्त्र परिधान करून एका स्लेव्ह प्रमाणे तो राहत होता. आणि त्या ठिकाणाहून त्याला बाहेर आणताना देवाचं वचन म्हणतं त्याने त्याचे वस्त्र बदलले. आणि त्यानंतर तो फारो समोर उभा राहिला. आणि फारोचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्याने अतिशय सुंदर रीतीने, स्पष्ट रीतीने, देवाच्या ज्ञानाने त्याने ते उलगडून सांगितलं. फारोला त्या स्वप्नाचा जो अर्थ मिळाला त्याच्यावरती फारोचं देखील सांत्वन झालं. आणि मग फारो आणि त्याच्या सर्व सेवकांना जे पटलं तिथून पुढे मग फारो त्याच्याबद्दल बोलू लागतो. आणि प्रियानो, विश्वासाची जे जीवन असतं त्या जीवनामध्ये यस निश्चित रीतीने एक फाईट आहे, बॅटल आहे, परंतु त्या बॅटलमध्ये पारितोषिक देखील आहे. जर तुम्ही मनापासून प्रामाणिकपणे प्रभूवर विश्वास ठेवून तुमचं जीवन जगत असाल तर तुमच्या जीवनात फक्त कष्टच ठेवलेले नाहीये, फक्त त्रासच ठेवलेले नाही, पण अशी एक वेळ येते ज्या ठिकाणी परमेश्वर सर्व सूत्र बदलतो आणि एका रात्रीतून परमेश्वर कशा प्रकारे अद्भुत कार्य करतो. विश्वास ठेवण्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. हालेलुया. विश्वासणाऱ्यांसाठी एक अद्भुत दिवस असतो. सुपर नॅचरल दिवस विश्वासणाऱ्यांसाठी असतो. इफ यू आर बिलीवर्स देन यू हॅव अ सुपर नॅचरल डे इन युअर लाईफ. इट कॅन बी टुडे, इट कॅन बी टुमॉरो, इट कॅन बी आफ्टर 1 वीक, परंतु तो दिवस आल्याशिवाय राहणार नाही. योसेफाच्या जीवनामध्ये विश्वासामुळे एक अद्भुत सुपर नॅचरल दिवस आला. आणि आपण या ठिकाणी पाहतो 41व्या अध्यायामध्ये 38व्या वचनापासून पुढे मी वाचतो तुमच्यासाठी. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळलं काय? अप्रूव्हल. विश्वास, देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती जो असतो
त्याचं अप्रुव्हल होतं. हालेलुया. ही इज अप्रूव्ड बाय पीपल. वन्स ही इज अप्रूव्ड बाय गॉड, ही इज अप्रूव्ड बाय पीपल. प्रियानो, जेव्हा देव त्या व्यक्तीला अप्रूव्ह करतो त्यावेळेस लोकांना अप्रूव्ह केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि आपलं अप्रुव्हल जे आहे, हालेलुया, ते परमेश्वरापासून आलं पाहिजे. विश्वासदारासाठी ते येतं. या ठिकाणी आपण पाहतो पुढे. आणि फारो योसेफास म्हणाला, आता हे संभाषण फार सुंदर आहे. फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. सेकंड थिंग, विश्वासणारे हे अधिकारी असतात. शिष्य, प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळेस शिष्याला म्हणायचं की तुम्ही अल्पविश्वासी आहात, आणि ते प्रभूला आवडलं देखील नाही. अनेक वेळेस प्रभू त्यांना अल्पविश्वासी म्हणला. परंतु ज्यावेळेस त्याच्या पुनरुत्थानामध्ये त्यांनी विश्वास ठेवला, शिष्याने विश्वास ठेवला की हा येशू जो मरण पावला, की तो पुन्हा उठलेला आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवला, देवाचं वचन होतं. त्यावेळेस प्रभूने त्यांना अधिकार दिला. तो अधिकार होता, जा सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा, की त्यांनी भूते काढा, आजारांना बरे करा आणि अद्भुत चिन्ह चमत्कार करा. सो अधिकार कधी येतो? जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो. आज अनेक वेळेस आम्ही घाबरतो, अधिकाराने प्रार्थना करत नाही. आम्ही देवाकडे मागताना देखील प्रियानो फार असं मागतो की जसं काय आम्हाला मिळेलच की नाही, प्रभू देईल की नाही, अशा प्रकारचा संदेह मनात ठेवतो. पहिले वनामध्ये आम्ही पाहतो, जर आम्ही विश्वासाने मागितलेलं आहे तर ते मिळालेलंच आहे असा आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. शिष्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना अधिकार मिळाला. अधिकार कोणत्या गोष्टीवरती मिळाला आपण पाहतो. ओके, ज्या असाधारण गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती अधिकार मिळाला. प्रियानो, तुम्ही मला सांगा, जगात कोणतं असं हॉस्पिटल आहे जे तुम्हाला 100% आरोग्य मिळेल याची खात्री देतं? कोणतंच हॉस्पिटल नाही जे तुम्हाला खऱ्या अर्थाने म्हणू शकतं होय तुम्हाला पूर्णपणे आजार तुमचा बरा होऊ शकतो. परंतु आज एक विश्वासणारा अधिकाराने ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्याच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वर उत्तर देतो. प्रार्थना संपते न संपते तोच तो व्यक्ती उठून चालू लागतो. हालेलुया. तो अधिकार इथे म्हटलेला आहे. आणि तू ओके अधिकारी हो, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय, तो मी तुझपेक्षा श्रेष्ठ. हालेलुया. ओके, जगाचा अधिकार तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला त्या आदामाकडे दिला होता, आणि आदामाकडे तो अधिकार जो आहे तो सैतानाने हिरावून घेतला. आणि मग पाहतो शेवटला आदाम जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याने येऊन युद्ध करून तो अधिकार पुन्हा हिसकावून घेऊन आज मंडळीला दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून जुन्या काळामध्ये आम्ही पाहिलं तर त्यावेळेस लोक म्हणायचे असं परमेश्वर म्हणतो, असं परमेश्वर म्हणाला की thus says the Lord. परंतु नवीन काळाचे लोक जे आहे ते म्हणतात येशूच्या नावामध्ये. हालेलुया. नासुरी येशूच्या नावामध्ये. पेत्र म्हणाला नासुरी येशूच्या नावामध्ये उठ आणि चालला. नासुरी येशूच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्या माझ्या मुखात दिलेलं आहे. आणि ती श्रेष्ठत्व त्या लोकांना आहे जे विश्वास ठेवतात. प्रेम, विश्वास ठेवणारे लोक हे जगामध्ये असाधारण असतात, ते साधारण असतात. विश्वास ठेवणाऱ्या लोकांना काही अशक्य नाही असं म्हटलेलं आहे. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना काहीही अशक्य नाही. हालेलुया. आणि मग इथे आपण पाहतो फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा तुला मी आपल्या मिस्रावर मिस्र देशावर नेमितो, तुझी नेमणूक मी करतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटांत घातली, त्याला तलम तागाची वस्त्र लिहिली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. हालेलुया. प्रेरणा एक वचन वाचतो पहा आपण योसेफाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परमेश्वराने कार्य केलं. स्तोत्रसंहिता 105 आणि त्यामध्ये आपण पाहतो 16व्या वचनापासून. ओके, त्याने देशावर दुष्काळ आणला, त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला, त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला. वाव, किती सुंदर. इस्रायल लोक आज जाण्याआधी, मिस्र देशात जाण्याआधी त्यांच्या आधी परमेश्वराने एक मनुष्य पाठवला. आणि त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला. योसेफ दास म्हणून विकला गेला. दास म्हणून तो राहिला. पण त्याचा विश्वास होता या ठिकाणी परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करेल, माझी परिस्थिती बदलेल. आज प्रियानो, अशा प्रकारचा विश्वास तुमचा आहे का? तुम्ही विश्वास ठेवता की यस ओके मी आहे परिस्थितीमध्ये, ती वास्तविकता आहे, परंतु माझा विश्वास हा आहे की माझी उद्याची जागा ही आज नसणार आहे. हालेलुया. ही जागा माझी नसणार आहे. दिस प्लेस विल चेंज. ही जागा बदलेल. अशा प्रकारचा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. आणि योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली आणि त्याच्या गळ्यात
लोखंडी कडे अडकविले. त्याच्या स्पष्ट म्हणजे त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविली. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. ख्रिस्ती मनुष्याला देव पारखतो. ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये एक पारख नसतं. गॉड विल सर्च हिम, गॉड विल चेक अपॉन हिज लाईफ. तो विश्वास जो आहे माझ्या तुमचा माझा, हा खरंच सोन्यासारखा आहे का? हा मौल्यवान आहे का? की तो विश्वास एका भुष्याप्रमाणे आहे? हे परमेश्वर प्रियानो आमच्या विश्वासाची परीक्षा घेतो. अब्रामाच्या विश्वासाची त्यांनी परीक्षा पाहिली, याकोबाच्या विश्वासाची परीक्षा पाहिली, शिष्यांच्या विश्वासाची त्यांनी परीक्षा पाहिली, आणि तुमच्या माझ्या विश्वासाची देखील परीक्षा परमेश्वर पाहतो. आणि योसेफाच्या विश्वासाची परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये तो पास झाला. त्याने कुठेही परमेश्वराच्या नावाला कुठेही परमेश्वराला त्यांनी दोष दिला नाही. परमेश्वराचं नाव त्यांनी खाली टाकलं नाही, खाली पडू दिलं नाही. आणि त्यामुळे देवाचं वचन म्हणतं, ज्याच्या गळ्यामध्ये लोखंडी कडे अडकवले होते. आता आपण पुन्हा एकदा इकडे येऊया. देवाचं वचन म्हणतं ती वेळ गेली. हालेलुया. लोखंडी कडे निघून गेली. आज प्रॉफिटिकली मला तुमच्या जीवनाची गुरु द्या. जर तुमच्या जीवनात सैतानाने अशा प्रकारचे लोखंडी कडे टाकले असतील तर तुमच्या विश्वासामुळे ते कडे येशूच्या नावामध्ये निघून जातील. तुमच्या पायातले ते साखळदंड आज येशूच्या नावामध्ये तुटल्याशिवाय राहणार नाही, जर तुम्ही विश्वासणारे आहात तर. कारण जो विश्वास धरतो तो चमत्कार पाहतो. आणि देवाचं वचन म्हणतं त्याला बाहेर आणलं, त्याचे साखळदंड काढायला लावले, आणि त्याच्या गळ्यामधली ती कडी काढायला लावली. आणि ते देवाचं प्रभूचं वचन म्हणतं, फारोने आपल्या बोटातील, मी विचार करतो फारोच्या त्या राजवाड्यामध्ये त्याच्याकडे सोनं नाणं नव्हतं का? कोणाची कुठूनही तो कोणत्याही ठिकाणून उचलून तो एखादी सोन्याची अंगठी त्याच्या हातावरती घालू शकला असता. हाऊ ब्युटिफुल. त्याने असं म्हटलेलं आहे, त्याने आपल्या बोटातली अंगठी काढली. त्या काळी बोटातली अंगठी काढून देणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला ATM कार्डचं पिन कार्ड देण्यासारखं आहे. जसं इमॅजिन मी माझा ATM कार्ड तुम्हाला दिलं आणि त्याचं पिन तुम्हाला दिलं नाही, तर काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही, कारण युजलेस आहे. ओके, मी जर तुम्हाला माझं ATM कार्ड पिन नंबर सहित दिलं, त्याचा अर्थ आता तुम्ही इथून पुढे काय करू शकता? पिन नंबर टाकून माझ्या अकाउंटमध्ये असलेले पैसे तुम्ही काढू शकता. ओके, फारोन हे बापरे विश्वासदाराची कसं परमेश्वर कार्य करतो. आणि तुम्ही जर पाहिलं तर योसेफ हे प्रभू येशू ख्रिस्ताचे एक चित्र आहे. योसेफ हा प्रभू येशू ख्रिस्ताचे चित्र आहे. त्याच्या भावाने त्याला विकून टाकलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या भावांनीच खऱ्या अर्थाने जर बघितलं तर त्याला नाकारलं. प्रभू त्याच्या शिष्यानं भाऊ म्हणाले का, भावासारखं मित्रासारखं त्यांनी घडलं आणि त्याला त्यांनी विकून टाकलं. इथे आपण पाहतो. ओके, आणि ती मुद्रिका काढून योसेफाच्या बोटांत त्याने घातली. विश्वासणारे जे आहेत माझ्या प्रियांनो, ओके, एक वेळ तुमच्या विश्वास पारखल्यानंतर एक वेळ ती परमेश्वर अशा प्रकारचा अधिकार तुम्हाला देऊन टाकतो. आणि पहा, जे विश्वासणारे आहे तेच प्रार्थना करू शकतात, जे अविश्वासणारे आहे ते कुरकुर करतात. म्हणून इस्रायल लोकांनी काय केलं? त्यांनी कुरकुर केली. मोशेप्रमाणे त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून रानामध्ये त्यांची प्रेत पडली. असं म्हणले, रानामध्ये प्रेत पडली म्हणजे याचा अर्थ काय? त्यांचा शेवट व्यवस्थित नाही झाला. द एंड वॉज नॉट व्हेरी गुड. परंतु तुम्ही जर पाहिलं तर जे विश्वासदार आहे कालेब, यहोशुआ, आणि आजच्या दिवसांमध्ये प्रभू त्याच्या शिष्यांना शेवटल्या काळांबद्दल बोलत असताना तो म्हणाला, मला या पृथ्वीवरती मनुष्याचा पुत्र पुन्हा येईल त्यावेळेस विश्वास आढळेल काय? आणि माझ्या प्रियांनो, आज माझी कळकळून प्रार्थना आहे, तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये इतके मुरलेले पाहिजे. देवाचे वचन आमच्या जीवनाला आमच्या जीवनाची इतकी बांधणी केली पाहिजे की त्या वचनाद्वारे आमचा विश्वास हा ख्रिस्तावरचा हा साधा सुद्धा नसावा, तर अद्भुत असावा, मोठा विश्वास असावा. आणि म्हणून इथं पाहतो तो मोठा विश्वास योसेफाच्या जीवनात असल्यामुळे इथं म्हटलं त्याचं नाव मोठं झालं आणि त्याच्या पोटामध्ये अंगठी घालण्यात आली. तलम तागाची वस्त्रे त्याला लिहिली. तलम तागाची वस्त्रे कोण लिहितो? तलम तागाची वस्त्रे त्या काळी राजवस्त्र होती. हालेलुया. विश्वासणारे जे आहेत ते एक दिवस तलम तागाची वस्त्रे घालणार आहेत. आमेन. विश्वासणारे आहे जे तलम तागाचं वस्त्र म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट, बेस्ट ऑफ द बेस्ट. ओके, म्हणजे अतिशय उत्तमातलं उत्तम वस्त्र जे आहे, जे आज आपण म्हणू शकतो ओके, कदाचित अंबानीची मुलगी घालत असेल, मुलगा घालत असेल, अशा प्रकारचं वस्त्र, बेस्ट वस्त्र ओके, त्या योसेफाच्या शरीरावरती चढवलं. लेवीला असं म्हटलं. आणि मग त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. ओके, ती लोखंडी त्रास देणारी साखळी काढून टाकण्यात आली आणि सोन्याची कंठी घातली.
फारो स्वतःही करतो. प्रियानो, पुढे म्हटलेलं आहे, मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले. आजच्या काळामध्ये आपण जर म्हटलं तर ओके, समोरची पुढची जी गाडी आहे ती फारोची कदाचित फॉर्च्युनर सारखी गाडी असेल, तर त्याच्या मागची गाडी ओके रथान म्हटलेलं आहे, त्याच्या मागची गाडी योसेफाची होती. प्रियानो, मी तुम्हाला वस्तूंबद्दल बोलत नाही ते, परंतु विश्वासणारे जे आहेत हे परमेश्वराला आवडणारे असतात. विश्वासणारे आवडणारे. चला या दिवसामध्ये आपण येशूचे प्रिय होऊया. प्रभू येशूचे प्रिय कोण आहेत? जे विश्वासणारे आहेत ते प्रिय आहेत. देवाला संतोष आणण्यासाठी आम्ही काय करू शकतो? विश्वास परमेश्वराला संतोष मिळतो, नाही का? आमच्या विश्वासाद्वारे देवाला आम्ही आनंद देतो. जितका विश्वास आपण येशूवरती ठेवू, जितका विश्वास आपण वचनावरती ठेवू, तितका जास्त आनंद आमच्या प्रभूला होईल. आणि त्या आनंदाच्या भरात, नाही का, या ठिकाणी आपण पाहतो त्या फारोने काय सांगितलं, त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि असं म्हटले, आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. सन्मान. इफ यू आर अ मॅन ऑफ फेथ, गॉड विल गिव्ह यू ऑनर. परमेश्वर तुम्हाला सन्मान देईल. परमेश्वर तुमचा सन्मान करेल. लोक येऊन तुमचा सन्मान करतील. ज्यांनी तुमचा अपमान केला तेच लोक तुमचा सन्मान करतील, जर तुम्ही विश्वासणारे आहात आणि विश्वासाने तुम्ही जीवन जगत आहात. परमेश्वराला भिवून तुम्ही जीवन जगत असाल, परमेश्वराच्या मार्गात तुम्ही जीवन जगत असाल, देवाच्या वचनाला तुम्ही कवटाळून जीवन जगत असाल, तर ज्या लोकांनी तुमचा अपमान केलेला आहे, ज्या लोकांनी तुम्हाला खाली पाडलेले, तेच लोक एक दिवशी तुम्हाला मुजरा करतील. हालेलुया, हालेलुया. तुमचा सन्मान करतील, तुमच्याबद्दल चांगली साक्ष देतील. आणि म्हणून विश्वासात टिकून राहा प्रियानो. या दिवसांमध्ये प्रभू म्हणतो, मनुष्याचा पुत्र येईल त्यावेळेस त्याच्या लोकांमध्ये, या जगामध्ये नाही, त्यांनी निवडलेल्या लोकांमध्ये, तुम्ही मी निवडलेले लोक आहोत. तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्याला विश्वास सापडला पाहिजे. वी नीड टू बी पीपल ऑफ फेथ. हालेलुया. पुढे म्हटलेलं आहे, मग ओके, आणि या प्रकारे त्याला अवघ्या मिस्र देशावरती नेमले. संपूर्ण मिस्र देशावरती त्याला नेमले. पुढे असं म्हटलेलं आहे ओके, आणि फारोने योसेफाचे नाव सापनाथ पनेह असे ठेवले. आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत ही त्याला बायको करून दिली. योसेफ मिस्र देशामध्ये दौरा करू लागला. आणि देन ही वॉज नॉट अलोन, त्याला एक साथीदार मिळाली. पुढे आपण पाहतो ओके, ज्यावेळेस तो दौरा करू लागला आणि मग त्याने पाहिलं संपूर्ण काय म्हणतात त्याला, मिस्र देशामध्ये ते 7 वर्ष जे सफळ वर्ष होते, त्याने भरघोस पीक घेतले. आणि मग हे करत असताना देवाचं वचन होतं की त्याला 2 मुले झाली. 51 वचनामध्ये आपण जाऊयात. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनशे म्हणजे विसर पाडणारा असे ठेवले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृग्रहाचा मला विसर पाडला आहे. हालेलुया. सर्व क्लेशांचा विसर पाडला आहे. तुम्ही जर पाहिलं तर योसेफाला फारोने एक मिस्त्री नाव दिलं होतं, आणि ते नाव पहा किती कठीण आहे, सापनाथ पानेह हे नाव. जगात कोणीही योसेफाला आज सापनाथ पानेह असे म्हणत नाही. जगात कोणीही त्या योसेफाला आज योसेफाला योसेफच म्हटलं जातं. योसेफाला त्या नावाने कोणी ओळखत नाही. कदाचित आय डोंट इव्हन मिस्र देशामध्ये देखील ओळखतात का नाही मला माहित नाही. फारोने त्याची आयडेंटिटी बदलायचा प्रयत्न केला, परंतु त्याची आयडेंटिटी बदलू शकली नाही. याकोबाने त्याला नाव दिलं होतं योसेफ, आणि ते नाव आजही तसंच तसं आहे. आम्ही आमच्या लेकरांना शिकवतो ना योसेफाची गोष्ट, त्यावेळेस आम्ही बऱ्याच जणांना हे नाव देखील माहित नसेल कदाचित. आणि आम्ही पाहतो त्याची आयडेंटिटी बदलायचा प्रयत्न केला, परंतु विश्वासणारा जो आहे हा अढळ असतो. विश्वासणारा जो आहे हा न बदलणारा असतो. त्याची आयडेंटिटी बदललेली नाही. जस्ट बिकॉज त्याला ते नाव देण्यात आलं म्हणून ते नाव त्यांनी ते कॅरी केलं नाही. योसेफाने ते नाव कॅरी केलं. विश्वासणारा जो असतो प्रियानो ओके, तो आपल्या जीवनामध्ये योग्य आणि अयोग्य याचा न्याय करत असतो. योग्य न्याय करत असतो ओके. आपल्या जीवनात योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याची योग्य निवड देखील तो करत असतो. आर यू पीपल ऑफ राईट चॉईसेस? तुम्ही योग्य निवड करणारे लोक आहात का? योसेफ म्हणू शकला असता, वाव प्रेज द लॉर्ड. सर्वात पहिली गोष्ट, आता मला फारोने एवढा मोठा अधिकार केलेला आहे, आता त्या पोतिफराला बघतो मी. आता ते पोतिफराची बायको आहे ना, जिने माझ्यावरती आळ आणला होता, चला तिला पण बघतो मी. हेच काय एवढंच कशाला, माझे भाऊ मी पाठवतो, सैनिक पाठवतो, फारोचे सैन्य पाठवतो, एकेकाला घेऊन येतो
आणि त्यांचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही कुठेही या गोष्टी बघत नाही, कारण विश्वासणारा जो असतो तो मागील गोष्टी मागील जीवनात झालेल्या गोष्टी त्या तो सोडून देत असतो. प्रेम तो भूतकाळात जगत नाही. आज अनेक ख्रिस्त लोक भूतकाळात जगतात. जे काही कदाचित तुम्हाला तुमच्याशी काही वाईट वागणूक झाली असेल, कदाचित तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला तुमची मानहानी झाली असेल, त्याच गोष्टी धरून राहतो. विश्वासणारा हा जो आहे हा या गोष्टीने धरून ठेवत नाही, मागील गोष्टीने तो धरून ठेवत नाही. योसेफाने कुठेही आपल्या जीवनाला त्या मागच्या गोष्टीमध्ये गुरफटून ठेवलं नाही. डू नॉट लिव्ह इन द पास्ट. तो मला असं बोलला, ती मला असं बोलली, ते मला असं बोलले, ते मला असं बोलले. खरे विश्वासणारे जे आहे ते प्रियानो पुढे पाहतात. मी असं म्हणेल त्यांची नजर प्रभूकडे असते, त्यांना सोडवणाऱ्या परमेश्वराकडे असते. आणि लुक ॲट अ वंडरफुल स्पिरिट विच यू हॅव. व्हॉट काइंड ऑफ स्पिरिट डू यू हॅव? इथे फार म्हणतो ज्यांच्या काही देवाचा आत्मा आहे. विश्वासणारे जे आहेत त्यांच्या काही देवाचा आत्मा कार्य करतो. हालेलुया. विश्वासणाऱ्यांच्या काही देवाचा आत्मा कार्य करतो. आणि तो देवाचा आत्मा जो आहे तो त्यांना सर्वात पहिली गोष्ट काय करतो, जे वाईट आहे, अयोग्य आहे, त्याच्यापासून त्यांना दूर करतो. ते चिटकू देत नाही. फ्रेंड, डोंट बी सो ड्राय दॅट व्हेरी फास्ट फार लवकर एखादी ड्राय गोष्ट असते, कोरडी गोष्ट असते ना, त्याला फार लवकर गोष्टी चिकटल्या जातात. पण ओल्या गोष्टीला चिकटल्या जात नाही. हाऊ इज युअर हार्ट टुडे? इज इट ड्राय? तुमचं हृदय कोरडं आहे का? कोणती गोष्टी यावेळी चिटकून जावी, कोणती गोष्ट तुम्हाला चिटकून बसावी, तुमच्या हृदयाला चिटकून बसावी? तुमचं माझं हृदय हे प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये व देवाच्या वचनामध्ये इतकं ओलं असलं पाहिजे की काहीही अशा चुकीच्या गोष्टी आल्या तरी त्या गळून पडल्या पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्या गळून पडल्या पाहिजे. त्यानं जे ओलं असतं ना ते चिटकून घेत नाही, ते त्याला गोष्ट लवकर चिटकल्या जात नाही. ते काढून टाकतात. आणि तुमचं माझं हृदय जे आहे माझ्या प्रियानं देवाच्या या वचनाद्वारे, विश्वासाद्वारे आमचं इतकं ओलं असावं, इतकं ओलं असावं की त्याच्यामध्ये या गोष्टी सट चिकटल्या नाही जाव्या. आणि म्हणून पाहतो प्रियानं की योसेफ या गोष्टी जणू काय त्याला चिकटल्या नाही. त्या इतकं काय तर हे नाव देखील त्याला चिकटलं नाही. यस, फारोने त्याला जे काही सन्मान दिला होता, जे काही नाव दिलं होतं, ज्या काही गोष्टी दिल्या होत्या, ते कुठे त्याला चिकटल्या नाही. कारण त्यांचं जीवन जे होतं ते जिवंत देवाशी चिकटलं होतं. हालेलुया. तुम्ही आणि मी जिवंत देवाशी चिकटलेलं आहोत का? आमचं नातं देवाचं. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मज मध्ये राहा. व्हॉट यू मीन बाय मज मध्ये राहा? रिमेन इन मी. माझ्यामध्ये राहा. जणू काही फेविकॉल का जोड नाही का, तो तुटत नाही. सहजी तो तुटला जाणार नाही, फाटेल पण तुटणार नाही का? एक जोड, अशा प्रकारचा जोड की रिमेन इन हिम, त्याच्यामध्ये तुम्ही राहा. योसेफ इतका देवाच्या समागमामध्ये चालणारा व्यक्ती होता, परमेश्वराच्या गोष्टींना चिकटलेला असा होता. या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येऊन फार काही त्या रथाने, साखळीने, त्या अंगठीने, त्या मुजरेनं फार काही त्याच्या जीवनाला बदललं नाही. योसेफ हा विश्वासणारा होता. आणि त्याने आपली जी खरी ओळख होती की देवामधली, प्रभूमधली जी खरी ओळख होती, तीच ओळख पुढे तो घेऊन गेला. आणि पुढे असं म्हटलं नाही, त्याला ज्यावेळेस मुलं झाली, मिस्त्रामध्ये त्यांनी मिस्टरची नावं ठेवू शकलं असतं नाही. एक ज्ञानी बाप खऱ्या अर्थाने कसं म्हटलं असतं की अरे आय एम द नेक्स्ट टू फारो. मी फारो नंतरचा व्यक्ती आहे आणि उद्या पुढे मागे हा सगळा कारभार मला चालवायचा आहे. माझ्या लेकरांना मी मिस्टरचं नाव दिलं तर किती चांगलं होईल. मिस्त्री लोक त्यांचा सन्मान करतील वगैरे नाही. प्रेम ते जे नाव आहे मनुष्य, हे हिब्रू नाव आहे. हालेलुया. हे हिब्रू नाव आहे. तो म्हणतो देवाने, परमेश्वराने माझ्या क्लेशांचा, माझ्या पितृग्रहाचा विसर पाडिला. हालेलुया. विसर पाडिला. आय फॉरगॉटन. माझे क्लेश जे आहे ते मी विसरून गेलेलो आहे. विश्वासणारा जो आहे हा जीवनातले क्लेश विसरतो आणि तो पुढील गोष्टीकडे लक्ष लावतो. हालेलुया. पुढील गोष्टीकडे लक्ष लावा. लुक ॲट द ऑथर अँड फिनिशर ऑफ अ फेथ. 12व्या अध्यायामध्ये इब्रिकराच्या आम्ही पाहतो जो विश्वासाचा उत्पादक आहे. विश्वासाचा उत्पादक कोण आहे? विश्वासाचा उत्पादक कोणी टाटा बिर्ला नाही, अंबानी नाही. विश्वासाचा उत्पादक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष लागलं पाहिजे. रात्रंदिवस आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले त्यांची मुख्य लज्जेने कदापि काळवणार नाहीत. हालेलुया. प्रियानो, ते
ते ते त्यांना लज्जित आणि फज्जित ते होणार नाही. त्यांच्या माना खाली जाणार नाही. आज तुमच्या माझ्या माना जर लाजणं खाली जात असतील, याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये कुठेतरी विश्वास कमी आहे. हालेलुया. तो देवाने माझा विसर पाडला आणि दररोज तो हाक मारत असेल, मनशे आय फॉरगॉट, मी विसरलेलो आहे. मनशे म्हणजे मी विसरलेलो आहे. मनशे म्हणजे त्या गोष्टी मी आठवत नाही. हा वंडरफुल आहे का? पुढे देवाचं वचन म्हणतं, आणि मग त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, फलद्रूप असे ठेवले, कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे. हालेलुया. हा वंडरफुल. कन्फेशन, जो विश्वास ठेवणारा असतो त्याचं कन्फेशन देखील बदलतं. विश्वासाचे बोल वेगळे असतात, अविश्वासाचे बोल वेगळे असतात. तुमच्या मुखातून निघणारे शब्द तुम्ही चालले पाहिजे, एखाद्या गाळणीमध्ये चालले पाहिजे आणि पाहिले पाहिजे किती शब्द दिवसातून आपले निगेटिव्ह येतात, किती शब्द पॉझिटिव्ह येतात, किती वाक्य आपण नकारार्थी बोलतो, किती वाक्य आपण सकारार्थी बोलतो. अशा प्रकारची चालणी ठेवून आम्ही जर चाललं आणि पाहिलं तर प्रियानं आम्हाला तेच कळेल कशा प्रकारे आमच्या जीवनात किती विश्वास आहे. विश्वासणारा हा नेहमी पॉझिटिव्ह बोलत असतो, हा होकारार्थी बोलत असतो, हा नेहमी चांगलं होईल असं बोलत असतो. वाईट परिस्थितीमध्ये देखील तो शोधत असतो, काहीतरी चांगलं शोधत असतो. तुम्ही ते ख्रिस्ती लोक आहेत का की जे वाईट परिस्थितीमध्ये चांगलं शोधतात, वाईट लोकांमध्ये पण चांगलं काहीतरी शोधतात? काही जणांनी तर ठेका घेतलेला आहे, चांगल्यामध्ये पण वाईट शोधायचं. हालेलुया. माझे सर, मी ज्या संस्थेमध्ये पूर्वी काम करायचो आणि मुंबईमध्ये होतो, आणि त्यावेळेस आम्हाला आमची नुकतीच ट्रान्सफर झाली होती मुंबईमध्ये, आणि आम्हाला ऑफिस दिलं होतं राहण्यासाठी. आणि मग आमचे सर पुण्यावरून एक दिवस महिन्यातून यायचे, आणि ते यायचे त्यावेळेस आमचं फार धाबधनाला असायचं, कारण त्यांना क्लिनलीनेस फार आवडायची. म्हणून आम्ही खूप व्यवस्थित क्लीन करायचो. ज्यावेळेस आम्ही शिफ्ट झालो, आम्ही दोघंच जण होतो, मी माझा मित्र, आम्हाला फोन करून सांगितलं की आम्ही या दिवशी येत आहे. आम्ही स्वच्छ केलं, सुंदर, आणि ते केमिकल आणलं, आमच्या फरशा मस्त पुसून काढल्या, आमच्या खिडक्याच्या काचा पुसून काढल्या, आणि अतिशय चकाचक, अतिशय व्यवस्थित करून ठेवलं. आणि मग ज्यावेळेस ते आले, आम्ही त्यांना वेलकम केलं. आणि तुम्हाला सांगतो, वेलकम केल्यानंतर त्यांनी नजर मारली, ते म्हटले, असं पाहिलं, ते म्हणाले, फॅन किती घाण आहे. आम्ही 4 दिवस साफ केलं, या काचा स्वच्छ केल्या, हे दरवाजे धुवून काढले, इतके सुंदर सुंदर आम्ही वचनं पेस्ट केले. त्याच्याकडे लक्ष नाही गेलं. कुठे गेलं लक्ष? फॅन घाण आहे. तुम्ही मी चांगल्या गोष्टी पाहणारे लोक झाले पाहिजे. आम्ही योसेफाच्या जीवनामध्ये पाहिलं तर त्याच्या विश्वासाची कबुली पाहतो. मनशे आय फॉरगॉटन, आय डोंट रिमेंबर एनीमोर, मी त्या आठवत नाही, ते क्लेश मी आठवत नाही. ओके. एफ्राईम, देवाने मला फलद्रूप केलं. ओके. किती वेळेस दिवसातून तो म्हणत असेल नाही का, आय फॉरगॉटन, गॉड हॅज मेड मी फ्रुटफुल. मी विसरलेलो आहे, मी विसरतो, मी हेतुपुरस्सर मागे टाकतो. कारण जर मी ते मनात ठेवलं तर माझी वाटचाल कुठेतरी थांबणार आहे. आणि आज अनेक ख्रिस्ती लोकांची वाटचाल थांबलेली आहे, कारण आम्ही भूतकाळात जगत आहोत. आम्ही एखादी गोष्ट धरून ठेवलेली आहे, आणि त्या गोष्टीला धरून ठेवल्यामुळे आमची कुठेतरी वाटचाल थांबून गेलेली आहे. आणि आज देवाचा दास म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, माझ्या वचनाद्वारे मोकळे वापरानो, जे वचन आहे तो सत्य तुम्हाला समजेल, बंधनातून मुक्त करेल. विश्वासणारा जो आहे हा बंधनात राहत नाही, हा मोकळं राहतो. हालेलुया. हलकं नाही का, साखळ दंड निघून गेलं, आणि सोन्याची कंठी, सोन्याची चेन त्याच्या हालेलुया त्या गळ्यामध्ये आली. आपण पाहतो त्याच्या हातातले साखळ बेड्या, म्हटलं असं बेड्या घालून त्याला नेलं होतं, त्या बेड्या निघून गेल्या, त्याच्या पोटावरती सोन्याची अंगठी आली. विश्वास, मॅन ऑफ फेथ, विश्वास तो या जड गोष्टी कॅरी करत नाही का. पुढे म्हटलेलं आहे, आणि मग मिस्र देशातले सुकाळाची 7 वर्ष संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिस्र देशात सर्वत्र अन्न नव्हते. अगदी मिस्र देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो मिस्र लोकांना म्हणाला, योसेफाकडे जा. इफ यू आर अ मॅन ऑफ फेथ, जर तुम्ही विश्वासणारे आहात, जर तुम्ही विश्वासणारी स्त्री आहात, विश्वासणारे पुरुष आहात, तर एक दिवस हे जग तुम्हाला शोधत येईल. ते येशूला शोधत आलं, ते येशूकडे शोधत आलं, आणि त्या येशूकडे त्यांना जीवनाची भाकर मिळाली.
हालेलुया. तुमच्या माझ्याकडे जीवनाची भाकर आहे. ते लोक असं म्हटलेलं आहे, देशोदेशी उपासमार झाली. आज जगामध्ये उपासमार आहे. प्रेम अन्नाची नाही, पाण्याची नाही, वचनाची उपासमार आहे, सत्याची उपासमार आहे, शांतीच्या संदेशाची उपासमार आहे. आणि त्या सर्व गोष्टी आमच्या कोठारांमध्ये असं म्हटलेलं आहे. आणि मग योसेफाने सर्व कोठारे उघडले आणि तो धान्य लोकांना देऊ लागला. हालेलुया. सर्व कोठारे उघडले. आज तुमच्याकडे जे प्रभूचं वचन आहे, सांत्वन देणारं, शक्ती देणारं, काही जीवनाला बदलणारं, त्या कोठार उघडा प्रियानो. आणि विश्वासदार ते कोठार उघडतील. योसेफाने ते उघडले आणि देशोदेशीचे लोक त्याच्याकडे आले. आणि मग योसेफ त्यांना ते अन्न पुरवू लागला. योसेफ त्यांना अन्न पुरवू लागला की त्याच्याकडे देण्यासाठी अन्न होतं. भूकमारीने मरू लागणाऱ्या त्या लोकांसाठी जीवनाची भाकर त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो ती जीवनाची भाकर आज तुमच्या माझ्याकडे आहे. त्या जीवनाच्या भाकरीला आम्ही मोडून इतरांना वाटतो का प्रियानो? अशा प्रकारे विश्वासणारा आहे तो नेहमी विचार करतो की माझ्याकडे काय आहे, मी काय देऊ, मी काय वाटू. त्याने आपले कोठारे उघडले, सर्व कोठारे उघडले. हालेलुया. आज ते वचनाचे कोठारे प्रियानो उघडा. हे वचनाचं कोठार आहे. पवित्र शास्त्र हे तुमच्यासाठी वचनाचं कोठार आहे. पवित्र शास्त्र हे तुमच्यासाठी एक भांडार आहे, एक फार मोठं गोडाऊन आहे. हालेलुया. आणि एक गोडाऊन भरलेलं तुमचं जर असेल तर प्रियानो फक्त तुम्हीच भाकर खाणार नाही, तर तुमच्या बरोबर हजारो लोक ती भाकर खातील. हालेलुया. देवा आज रात्री या सुंदर त्यांना बोलून तो म्हणाला, हे ऐका, गुलामगिरी जरी आली, कदाचित मी गेल्यानंतर येणारा फारो कदाचित तो तीच आपुलकी दाखवणार नाही, सन्मान दाखवणार नाही, काही हरकत नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, एक दिवस येईल तुम्हाला इथून निघायचं आहे. हालेलुया. तुम्हाला गुलामगिरीतून निघायचं आहे. निघताना माझे असते तुम्ही घ्या आणि मला त्या वचन दत्तभूमीकडे घेऊन चला. विश्वासणारे या भूमीला धरून विश्वासणारे या भूमीच्या गोष्टींना चिटकून राहत नाही. विश्वासणारे हे प्रवासी असतात, ते प्रवास करणारे असतात. त्या वासपाय त्यांची खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ओढ जी आहे ती त्यांच्या वचनदत्त भूमीकडे लागलेली असते. तुमची माझी ओढ वचनदत्त भूमीकडे लागलेली आहे का? येशू येत आहे. येशू येत आहे. जीसस इज कमिंग सून. लवकरच तो येत आहे. वचन दत्त भूमीकडे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमचं हृदय तयार आहात का? या प्रेरणा प्रभू, माझा विश्वास तो अधिकारी आला नाही का? शताधिपती आला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि तो काय म्हणतो? माझा विश्वास इनक्रीज माय फेथ. आज आम्ही देखील प्रार्थना करावी, विश्वास प्रभू माझा विश्वास वाढव, कारण तू येशील त्यावेळेस माझ्या जीवनात तुला विश्वास विश्वासाच्या सिरीजमध्ये तो आम्हाला अद्भुत गोष्टी शिकवत आहे. तुझं उपकार मानतो प्रभू येशू. आज ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विश्वास वाढला जाऊ दे. विश्वासाची फळं आमच्या जीवनात दिसू दे. विश्वासाचे प्रभू शब्द आमच्या मुखातून बाहेर पडू दे. तसा विश्वासाने योसेफ त्या इस्रायलच्या संतानास म्हणाला, तुम्हाला इथून निघून जायचं आहे. आणि होय प्रभू, त्या विश्वासाप्रमाणे एक दिवस आला आणि ते सर्वजण तिथून निघून वचनदत्त भूमीकडे गेले. हालेलुया. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो आमच्या मुखामध्ये विश्वासाचे शब्द येऊ दे. प्रभू आमचा विश्वास ढळू देऊ नको. होय, जसं योसेफ अनेक क्लेशातून गेला, संकटातून गेला, अपमान त्याला सहन करावं लागले प्रभू, पण त्यामधून त्याचा विश्वास कधी ढळला नाही. प्रभू आमचा विश्वास देखील ढळू देऊ नको. या दिवसांमध्ये आम्हाला खंबीर कर. तुझ्या वचनामध्ये आम्हाला ठेव. तुझ्या वचनाची ओढी आम्हाला लागू दे प्रभू. तुझ्या वचनाची ओढी आम्हाला लागू दे. तुझं वचन आमच्यासाठी दे बाप्पा. खऱ्या अर्थाने दिवसाची सुरुवात असू दे प्रभू. जीवनाचं अग्रस्थान तुझं वचन आमच्या जीवनात असू दे, अशी आज मी प्रार्थना करतो पवित्र बाप्पा. तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला बदलू दे, अशी प्रार्थना करतो. सर्व सन्मान, आदर, गौरव आम्ही तुला देतो. आभार मानतो प्रभू तुझ्या वचनासाठी. धन्यवाद दे. येशू ख्रिस्त आमचा तारणा याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणून हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा असू दे.
आणि जरी आम्ही चार गुन्हे सोडले तसं तू आमची गुन्हे आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईट पण सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याच्या पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व असो. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. या दिवसामध्ये अधिकाधिक वचन वाचा, प्रभूचे वचन पाळा आणि बापऱ्यानं विश्वासाच्या द्वारे तुम्हाला योसेफाप्रमाणे त्याचा सन्मान करेल. प्रभू तुम्हाला निश्चित रीतीने जे काही तुमचं हरवलेलं आहे ते परत दिल्याशिवाय राहणार नाही. Amen. God bless you. Have a wonderful Sunday. Have a wonderful November month. Amen. Amen.